सगळ्या प्रकारात माझा पक्ष, माझे नेते, पुणेकर हे माझ्या सोबत होते आणि ते कायम राहणार. एकाच पदासाठी या निवडणुकीला उभे आहात, तर महायुतीमध्ये तुम्ही आहात, तर निवडणूक लढवण्यावर तुम्ही ठाम आहात का, की दोघांपैकी एकाने कोणी माघार घ्यायची याबद्दल चर्चा नाही. याच्यामध्ये खरं तर राज्याचा कारभार, राजकारण या सगळ्या याच्यामध्ये महायुतीनं आम्ही सगळे काम करतोय. जितका मी देवेंद्रजींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो. माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत ते, त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं कुठेही त्याला स्वरूप नाही. मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या, तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्या, तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडंसं दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचंय नाही, आम्हाला निवडणूक लढायची नाही. मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो, मी स्वतः राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. माझी संघटना कुस्तीची, माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे, माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे, माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेले 4 वर्ष धडपडतो आम्ही, आम्हाला मान्यताच मिळत नाही. हा कुठला प्रकार आहे? म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली. मी स्वतः दादांना भेटलो, त्यांनी त्या सचिवाला बोलवलं, आज मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही. माझ्या संघटनेसारख्या अनेक 10-12 संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही. आमच्याकडे ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता, इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे, पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही. अशा 8-10 खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठली निवडणूक लढायची नाही, पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता ठेवू नका, सोबत घेऊ नका. पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोक परत एकदा निवडणुकीला त्यांच्याच बरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा रोष बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया. आम्ही सगळे क्रीडा संघटक, क्रीडा क्षेत्रातलीच मंडळी एकत्र आलो. आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील, बाकी खेळातली काही मंडळी सगळे एकत्र आले, म्हणते की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात, तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या. आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला. याच्यामध्ये कुठेही राजकारण, राजकीय भाजप, राष्ट्रवादी, महायुती याला कुठलीही किनार नाही. खेळामध्ये अनेक वर्ष अजितदादांचा अनुभव आहे, त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडू असं वाटतं. शेगावकर महासचिव आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ऑब्व्हियसली या संघटनांना क्रीडा खात्याकडे जावं लागतं. ते प्रेशराईज करून तुमच्यातल्या काही संघटना तिकडे पुन्हा ओढल्या जाऊ शकतात, काही गैरहजर राहिल्या जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत खरा आहे की स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहेत ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहेत. याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो 13.25 करोडचा हिशोब दिलेला नाहीये, त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत. हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहे. एवढा मोठा 13.25 करोडचा जो भ्रष्टाचार आहे, ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामुळे या 2 तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारला, माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत. मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे. आत्ता देखील आमची मीटिंग चालू आहे आणि आत्ता देखील 24 म्हणाले, परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्या सोबत आहे. 2 तारखेला 2 ते 5 निवडणूक आहे आणि 5 तारखेला त्याचं काउंटिंग आहे. आपल्या सर्वांना 2 तारखेला 5 वाजता याच्यात मध्ये काय होत आहे हे निश्चित लक्षात येणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.